नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। तलासरीमधील कर्जगावात बिबट्याचा धुमाकूळ, सस्यपालन युनिटवर हल्ला, 60 ससे ठार। पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील कर्जगाव या गावात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। शुक्रवारी रात्री बिबट्याने गावातील एका शेतकऱ्याच्या सस्यपालन युनिटमध्ये घुसून तब्बल 50 ते 60 ससांचा फडशा पाडला। ही घटना रात्रीच्या वेळी घडली असून सकाळी गावकऱ्यांना युनिटमध्ये मोठ्या प्रमाणात मृत ससे आढळून आले। याची माहिती तातडीने वनविभागाला देण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून कर्जगाव परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असून याआधीही इथे एका महिलेवर आणि 2 पुरुषांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत। मात्र अद्याप बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आलेले नाही। ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे। विशेषतः शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि शेतकरी वर्ग यांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। रात्रीच्या वेळी शेतीकाम करताना किंवा जनावरांची देखभाल करताना बिबट्याच्या हल्ल्याचा धोका असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। दरम्यान वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची तयारी सुरू केली आहे। तसेच बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षकांनी दिली आहे। स्थानिक नागरिकांनी वनविभागाने अधिक कार्यक्षम आणि तत्पर राहण्याची मागणी केली आहे, जेणेकरून अशा घटनांवर तातडीने नियंत्रण ठेवता येईल। आय न्यूज 28 साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेरा। मी दयानंद आंबोलकर, करजगाव मानपाडा, तालुका तलासरी, जिल्हा पालघर या ठिकाणचा कायमचा रहिवासी असून माझं या ठिकाणी ससा पालनाचं एक छोटंसं युनिट आहे आणि याच्यामध्ये 60 ते 70 ससे दरवर्षीप्रमाणे माझ्याकडे असतात आणि खूप लांब लांबून लोक त्याच्या उत्पादनासाठी घेऊन जात असतात। आणि रात्रीच्या सुमारास या ठिकाणी माझ्या या युनिटवर बिबट्याने हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व ससे त्याने मारून टाकलेले आहेत, प्लस त्याच्यातील जवळ 10 ते 12 ससे त्याने खाऊन सुद्धा टाकलेले आहेत। आता याच्यामध्ये जाळीच्या वरच्या बाजूला त्याने वरच्या बाजून उडी मारून तो युनिटमध्ये शिरला आणि त्यांनी सर्व ससे मारून टाकले, पाहिजे तेवढे त्यांनी खाल्ले आणि त्याच्यानंतर तो पुन्हा दरवाजाचे ग्रिल्स तोडून बिबट्या बाहेर पळून गेलेला आहे। हाच प्रकार गेल्या 3 मे रोजी आमच्याच पाड्यामध्ये 3 लोकांना त्यांनी घायल केलेला आहे आणि या संदर्भात जी मुलाखत आणि जे आहे ते सर्व आम्ही वन विभागाला केलेलं आहे, पोलीस प्रशासनाला केलेलं आहे, ग्रामपंचायतला कळवलेलं आहे, पंचायत समितीला कळवलेलं आहे। परंतु वन विभागाचा निष्काळजीपणा या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे, कारण अजून पण बिबट्या या परिसरामध्ये फिरत आहे। कालही या बाजूला आलेला होता, त्याचे ठसे वगैरे आम्ही पाठवले त्यांना वन विभागाला, त्यांची माणसं आली, त्यांनी फक्त ठसे पाहिले आणि निघून गेले। रात्री त्यांची गाडी पेट्रोलिंगला आली, रस्त्यावर आले आणि ते निघून गेले। गावामध्ये लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले, लहान लहान मुलं आहेत, गाई बैल आहेत, शेळ्या म्हशी आहेत, वृद्ध माणसं आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये वन विभागाकडे कोणत्याही प्रकारची उपाययोजना आम्हाला दिसून येत नाही। तरी मला वाटते की याकडे वन विभागाने आवर्जून लक्ष द्यावं, कारण मागच्या टायमाला 3 मेची गोष्ट गावकऱ्यांना हाकलून लावल्यामुळे तो बिबट्या पळाला आणि अजूनपर्यंत 10 दिवस झाले आम्हाला या गावामध्ये, या पाड्यामध्ये अजूनपर्यंत त्रास देत आहे। आज रात्रीच्या वेळेस माझ्या ह्या युनिटवर त्याने हल्ला केला आणि माझं पूर्णपणे युनिटचं त्याने नुकसान केलेलं आहे। जवळजवळ 20 ते 25 हजाराचं नुकसान केलेलं आहे। हे मला दुःख वाटते, ह्याच्याही पलीकडे मला वाटते की मला गावकऱ्यांचं भल्यासाठी काहीतरी सरकारने करावं, वनपालाने किंवा वनरक्षकाने त्यांनी काहीतरी त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे। नाही तर याच्या पुढे जर काही प्रॉब्लेम झाला तर वनरक्षक, वनपाल आणि सर्व फॉरेस्टवाले त्यासाठी जबाबदार असतील। आम्ही त्यांना जर बिबट्या पकडता येत नसेल तर आम्ही बिबट्याची बंदोबस्त करू, हे मला मीडियासमोर